राहुल गांधींना पवन मिळाले नाहीये। वो अपने अपने क्षेत्र के क्षेत्रीय कद्दावर नेता है। देखिए ना, हाँ, उन्होंने देखिए किस तरीके से ममता बनर्जी एनडीए अलायंस का गठबंधन में भी है और नहीं भी है। हाँ। पश्चिम बंगाल में वो अपने बल पे लड़ रही है, बाकी जगह समर्थन में। तो कहीं ना कहीं एक उन्होंने नैरेटिव की अपनी जो छत्रप की एक स्थिति है उसे छोड़ने को तैयार नहीं थे। वही हम उत्तर प्रदेश में देखें तो अखिलेश यादव ने तो 2 टूक कह दिया था, लेना है लो कांग्रेस को, अदरवाइज हम अपने बल पे लड़ेंगे। 16 सीटें दी गई थी उन्हें। और अब तक जो परफॉर्मेंस है, अगर हम देखें, समाजवादी पार्टी का परफॉर्मेंस बहुत अच्छा दिखाई दे रहा है यूपी में। और अब देखिए कई ऐसी चीजें हैं। एक अभी तक ऐसा कर रहा था कि पश्चिम बंगाल में बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है, लेकिन पश्चिम बंगाल में अब बीजेपी फिर अपना अच्छा प्रदर्शन करते दिखाई दे रही है। लगभग पर है, उनके साथ आने वाले 5 सीटों पर है, लगभग 20-22 सीटों पर समेट रहे। पिछली बार 39 सीटें ली थी। तो कहीं ना कहीं ये जो जोड़ी है, ये गठबंधन बन रहा है, ये कहीं ना कहीं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा निकाल हाती आला आहे। पहिला आणि दुसरा, यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नवनीत राणा 1707 मते, तर बळवंत वानखडे 5246, दिनेश बुक 121 मतांनी त्यांनी मते घेतलेली आहेत। तर दुसरी फेरीमध्ये बळवंत वानखडे 9852 मते, नवनीत राणा 5408, बळवंत वानखडे यांनी 4444 मतांनी आघाडी घेतलेली आहेत। यासोबतच दिनेश बुक दुसऱ्या फेरीमध्ये 1055 मतांनी सुद्धा ते दुसऱ्या फेरीमध्ये निकाल समोर आलेला आहे। तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा काहीच अवधीमध्ये आपल्यापर्यंत निकाल सुद्धा हाती येणार आहेत। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या मतमोजणीच्या दरम्यान आता 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा निकाल आपल्यापर्यंत अपडेट याचा आहेत। लोकशाही भवनचे हे दृश्य आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीमध्ये आता 10:30 वाजत आहे। तर 2 राऊंडचा निकाल हाती लागला आहे, 2 फेऱ्या, आणि दोन्ही फेऱ्यामध्ये बळवंत वानखडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर नवनीत राणा भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर गेलेले आहेत। तिसऱ्या क्रमांकावर दिनेश बुक जे प्रहारचे उमेदवार आहेत। आता काही शिकण्यानंतर पुन्हा तिसरा आणि चौथा आणि 5व्या राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत हाती येणार आहे। तोपर्यंत आपल्यापर्यंत अपडेट संपूर्ण या लोकसभा अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा अपडेट आपल्यापर्यंत देणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज। कॅमेरामॅन रोहित खळेसोबत विजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती। देखिए जो अभी तक दो हुए हैं, उसके हिसाब से लगभग ऐसा लग रहा है कि बलवंत वानखेड़े भी आगे चल रहे हैं और नवनीत राणा भारतीय जनता पार्टी के पीछे चल रही है। अभी 2 राउंड हुए हैं, अभी मुझे लगता है 26 राउंड होना है। ये बहुत शुरुआत है। 795 मतं सध्या नवनीत राणांना आहे आणि बळवंतराव वानखेडे यांना 20,000 काहीतरी 20,790 साधारणतः 3,000चा फरक आलेला आहे। इथे दिनेश बुबांनी 4,876 मतं घेतली आणि आंबेडकरांनी 639 मतं घेतली। जो फरक सुरुवातीला 5,000चा होता, आता तो 3,000वर आलेला आहे। आणि हा फरक येणाऱ्या काळात जर दर्यापूरवरून हा निकाल असेल की बळवंतरावांपेक्षा जास्त मतं जर नवनीत राणांना मिळत असतील, तर तिथून मात्र बळवंतरावांना वोट का मिळाले नाही याचा कुठेतरी विचार होईल। आणि आता जी काटे की लढाई, काटे की टक्कर, फार सुंदर आवडता शब्द आहे लोकांचा, तर तो आपल्याला दिसेल। अचलपूर मधून जेव्हा बच्चू कडूंचं साम्राज्य आहे तिथे नवनीत राणा सध्या पुढे आहेत आणि बडनेरातून नवनीत राणांना चांगली लीड मिळाली आहे। परंतु असं असलं तरी बळवंत वानखेडे सध्याही पुढे आहेत आणि दिनेश बुक 4,800 या हिशोबाने जर विचार केला तर 20% मतं प्रत्येक वेळेस घेत आहेत आणि 20%चा जर लीड त्यांचा कमी झाला तर त्याचा फायदा कोणाला आणि कोणाला तूट आहे हे आपल्याला दिसणार आहे। आपण देशाचा विचार करतोय, एक क्लिअर झालाय की एनडीए सरकार येणार आहे, हे आता जवळपास तुमच्या समोर येत आहे आणि एनडीए सरकार येणार आहे सगळे लोक म्हणत होते।
आणि हे म्हणत असताना विरोधक अजिबात राहणार नाही असं जे आहे, आता एनडीए मध्ये त्यांना मोदींनी जे केलंय त्याची मी अनालिसिस करत जाणार आहे की त्यांना अखिलेश किंवा बॅनर्जी किंवा हे छोटे मोठे बिजू पटनायक ही सगळी लिडरशिप हवी आहे, अगदी अरविंद केजरीवाल पर्यंत हवी आहे, परंतु हे एकमेकाशी लढणारे लोक हवे आहे. आणि म्हणून त्यांना काँग्रेस हा सगळ्यांचा एक झेंडा होऊन जाईल असं काही नको आहे. त्यांनाही देशामध्ये विरोधक हवे आहे, कारण तेवढी ताकद नाही आहे भाजपची की ते सगळ्या ठिकाणी त्यांचे मेंबर निवडून आणतील. ही ताकद भाजपची नाही है. नहीं देखिए, जिस तरीके से चल रहा था कि इस बार साउथ में कमल खिलेगा, बहुत जोर शोर से तमिलनाडु केरला में हुआ, देखिए कुछ हद तक दिख रहा है उनका वोट परसेंटेज बढ़ता दिखाई दे रहा है. तमिलनाडु में लगभग 2 सीट या 3 सीटों पर वो अच्छा परफॉर्मेंस करते दिखाई दे रहे हैं. केरला में वो 1 सीट पर चल रहे हैं. लेकिन जिस तरीके से कह रहे थे कि 5 से 9 सीटें आएगी, वो दिखाई नहीं दे रही. खासकर अगर बात करूं कि तमिलनाडु की, वही अगर आप देखिए उड़ीसा में लगभग 24-25 सालों से बीजू जनता दल बीजेडी का शासन है और नवीन बाबू वहां पे सीएम का पद पर है. लेकिन वहां पर विधानसभा के भी चुनाव हुए और लोकसभा के भी. सारे जिस तरीके से लग रहा था कि बहुत एक कांटे की टक्कर होगी या फिर ऐसा कुछ नहीं, और एग्जिट पोल ने भी बताया था कि बीजेपी का एक अपर एज है और बीजेपी लगभग 17 से 18 सीट पर वो अच्छा करते हुए दिखाई दे रही है. और विधानसभा में भी वो अभी उसने बीजेडी को पछाड़ के खुद बहुत अच्छा परफॉर्मेंस किया. तो जहां नॉन बीजेपी की देखिए सरकारें थी, चाहे हम तेलंगाना की बात कर ले या फिर हम बात कर ले आंध्र प्रदेश की, वहां पर बीजेपी अपना परफॉर्मेंस बहुत अच्छा करते दिखाई दे रही है. लेकिन वहीं जब बीजेपी की सरकार है, राजस्थान की बात कर, राजस्थान में 9 सीटों पे इस समय कांग्रेस आगे चल रही है 25 में से. तो ये कहीं ना कहीं एक बताएं कि आपका मोह भंग हो रहा है या फिर आपने टेकन टू ग्रांटेड ले लिया जो आपकी स्ट्रेंथ है उसको, और आपने अपनी सारी एनर्जी वहां लगाई है जहां आपको अपना परफॉर्मेंस बेटर करना था. क्या कहेंगे आप? नाही, एक गोष्ट फार क्लिअर आहे की तिसऱ्यांदा कोणतीही सरकार स्थापन होणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. भारताचा इतिहास राहिलाय, तमिळनाडूचा इतिहासच आहे की एक सरकार गेले की दुसरं सरकार येते. पण बघा तिथे अण्णा द्रमुकची ताकद खूप डाऊन झाली. आता जयललिता गेल्या आणि अण्णा द्रमुकची ताकद खूप कमी झाली. परिणामच झालाय की आता तिथे द्रमुक एक हाती सत्ता घेऊन बसलेली आहे. आता तिथे फेरफार होत नाही. पण राजस्थानमध्ये कधी काँग्रेस कधी भाजप, कधी काँग्रेस कधी भाजप. मध्य प्रदेशमध्ये हाच प्रयोग चालू होता, कधी काँग्रेस कधी भाजप. परंतु भाजप काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा ओढून घेतलं आणि भाजप केलं. म्हणजे 400 पारचा हे तर शेवटी जाताना सायंकाळपर्यंत तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की काय चित्र होतं त्यांचं. परंतु ही फॅक्ट आहे आपल्या देशाची की राजकारण समजणं इतकं सोपंही नाही आहे जेवढं ते समजलं जाते. सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाही, कारण आपल्या सगळ्यांना एक मोठं वोट बँकचं एक खूळ आहे आपल्या देशाचं की एक वोट बँक असली पाहिजे. आणि मोदींनी वोट बँक करण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. त्यांची वोट बँक आपोआप झाली आहे. एक मोठी वोट बँक जी आहे, जी हिंदू मेजॉरिटी म्हणून आपल्या देशामध्ये आहे, त्याचे खूप तुकडे आहेत हे मोदींना माहित होतं. परंतु मुस्लिमांची जी मतं आहेत किंवा मागासवर्गीयांची जी मतं आहेत ती अतिशय पक्क्या मताने आहे की हे मोदी विरोधी आहे. कारण मोदींनी सावरकरांचं समर्थन केलंय. ते सावरकरांकडे आता पुण्यात आले, ते पुण्यात सध्या बीजेपी पुढे आहे, मोहोळ पुढे आहे सध्या. पण सावरकरांच्या स्मृतीस्थळाला ते भेट देतात. सावरकर त्यांना मान्य आहे आणि सावरकरांचं ब्रीद वाक्य त्यांनी हिंदू राष्ट्र त्यांना तयार करायचं. इतकं सोपं आहे. मोदींनी राम मंदिर उभं केलंय, हे सोपं आहे. आणि मोदींनी 370 हटवलंय. म्हणजे मोदींचं विचारधारा ही संपूर्णतः अगदी भारताच्या स्वतंत्र होण्यापासूनची जी विचारधारा आहे आपली, जी बॅरिस्टर जिनांनी मांडली असेल आणि ती सावरकरांनी मांडली असेल, ती सावरकरांची विचारधारा बीजेपी जेव्हा स्वीकारताय तेव्हा ही अपेक्षा फार चुकीची आहे की मुस्लिम मत का देत नाही. ते कसे देतील हा मुद्दा क्लिअर आहे. कारण जरी आम्ही म्हणालो की मुस्लिम मतदारांनी बीजेपीला मतं द्यावं, 4-2 नेते इकडे आले तरी मतदार देणार नाही. कारण सर्वसामान्य मुस्लिम मतदार आहे, त्याला कुठेतरी हे भय असणारच आहे की हिंदू राष्ट्र उद्या होऊ शकते काय, आणि हिंदू राष्ट्र झालं तर आपलं काय होईल. एक देशाचा प्रधानमंत्री एका मोठ्या मंदिराचं जेव्हा भूमिपूजन करतो किंवा त्याचं लोकार्पण करतो तेव्हा हा मेसेज जाणं नॉन हिंदूमध्ये की हे हिंदू राष्ट्राकडची वाटचाल आहे हा चुकीचा नाही. त्यामुळे मुस्लिमांची मतं भाजपने गृहीत धरली नाही. परंतु मुस्लिमांच्या मताची वाटेकरी खूप आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 मुख्य वाटेकरी आहेत, तिसराही वाटेकरी आहे, पण मुख्य 2 आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. म्हणून यांनी जी महाविकास आघाडी केली त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मुस्लिम वोटांचं विभाजन होणार नाही अशी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. परंतु त्यामध्ये थोडी जी सेंधमारी करणार होती ती वंचित आघाडी करणार होती.
कारण वंचित आघाडीवरही खूप मोठा विश्वास मुस्लिम मतदारांचा आहे आणि मुस्लिम मतदार वंचितकडे जाऊ शकतात आणि म्हणूनच शेवटीपर्यंत आंबेडकर साहेबांना झुलवत ठेवलंय आणि त्यांना आत येऊ दिलं नाही. ते आत आले असते तर कदाचित त्यांच्याही 4 जागा नक्कीच आल्या असत्या आणि असं झालं असतं तर मुस्लिमांचा एक मोठा वर्ग त्यांच्या बाजूने तो वळला असता आणि त्यांना आंबेडकर साहेबांचे विचार पटणं स्वाभाविक होतं. परंतु आपल्या मतपेटीवर कोणी डल्ला मारते आहे का हे सगळं गणित लक्षात घेऊन आज आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदान करताना दिसत आहे. तर हे हा शिवसेनेनं बदललेल्या आपल्या धोरणाचा परिणाम आहे का तर नाही आहे. हा या निवडणुकीचा परिणाम आहे. कदाचित पुढची निवडणूक होईल तेव्हा चित्र बदललेलं दिसेल आणि तेव्हा गरजाही बदललेल्या दिसतील. आणि आज गरज म्हणून जर तुम्हाला मोदींच्या विरुद्ध मतं क्लिअर आहे, एक वर्ग क्लिअर आहे की त्याला मोदी नकोच आहे आणि एक वर्ग आहे त्याला मोदी हवे आहेत आणि मग दुसरा मऊ एखादा कोणी व्यक्ती सापडतोय तर त्याचाही तो चान्स घेतोय. पण कट्टर मोदी विरोध जास्त स्ट्रॉंग आहे आणि म्हणून मतं एका साईडला गेली आहे महाराष्ट्राची मुख्यतः. आणि देशाची ही स्थिती आहे. आता म्हणाले परिमल की भारतामधल्या अनुसूचित जाती जमातींचे मतं ही भाजपला कमी आहेत तर नाही आहे. लोकसभेचं चित्र पहा मागच्या गेलेल्या त्यामध्ये सर्वाधिक खासदार हे भाजपचे आहेत अनुसूचित जमातीचे. त्याचं मुख्य कारण असं आहे की आता मी चर्चा करणारच आहे आणि पुढे बोलणारच आहे. आता सध्या 4000च्या गॅप मध्ये आहेत की नवनीत राणा ह्या एकमेव उमेदवार होत्या या आपल्या महाराष्ट्रामधले की ज्या उभ्या आहेत, परंतु त्या ज्या जातीच्या आधारावर उभे आहेत की त्यांची जात या मतदारसंघात कुठंच नव्हती. आणि आपण जेव्हा म्हणतो की निवडणुका ह्या जातीच्या आधारावर होतात आणि हे खरंही आहे. परंतु राणांचं जर यश असेल, उद्या अपयश असेल, जे असेल ते किंवा काटेकी टक्कर असेल, पण हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की ही निवडणूक सध्या तरी राणांच्या बाजूने जातीच्या आधारावर नव्हती. एक बड़ी खबर ऐसी आ रही कि उत्तर प्रदेश से जो 80 सीटों में से 34 सीटों पर भारतीय जनता पार्टी आ गया और उसे पछाड़कर समाजवादी पार्टी 35 सीटों पर अभी आगे चल रही है. Yes. तो ये लगभग अब ऐसा हो रहा है कि मुझे लगता है कि लगभग 11:45 हो रहा है, 11:30-12 बजे तक बहुत चीजें क्लियर हो जाएगी कि अब किस यानी ऊंट किस करवट बैठेगा. क्योंकि यूपी में जो बीजेपी के लिए सबसे बड़ा ये था कि यूपी बिल्कुल 70 सीटों के आसपास 65 सीटों के आसपास निकाल ले रहे हैं, ये अब तो दिखाई नहीं दे रहा. मुझे नहीं लगता कि जिस तरीके से ट्रेंड चल रहे हैं अब इसमें कहीं कोई बदलाव आएगा. तो वही मैं आपसे जानना चाहूंगा कि आप बताइए कि ये जो है कि आप जिस तरीके से देख रहे हैं अब लगभग कंसोलिडेट हो रहा है ये जो है, तो आप बताइए क्या लगता है आपको कि क्या जाएगा पूरा ओवरऑल सिच्युएशन. आता जसं माधवजींनी सांगितलं की 400 पारचा नारा केव्हाचा होता, म्हणजे निवडणुकी पूर्वीचा होता, निवडून येण्याकरता होता की निवडून आल्यानंतर सगळ्या पक्षातल्या खासदारांना सोबत घेऊन 400चा पारचा नारा होता. आणि त्या निवडणुकीमध्ये तो जेव्हा नारा लागला तो होता अब की बार 400 पार. एखादा नारा जेव्हा निवडणुकीच्या तोंडावर लागतो याचा अर्थ असा आहे की निवडणुकीमध्ये आपल्याला 400च्या वर आपल्याला खासदार निवडून आणायचे. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आपण सगळं महाराष्ट्रातली संपूर्ण देशामध्ये आपण फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं. दुसरं त्यांनी कबूल केलं की लोक शिंदेंना मदत येणार नाही, लोक मदत दिली मोदींकडे पाहून. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मागल्या वर्षी शिवसेनेचं जे आता आपण ग्राफ पाहतोय 10 ते 11 सीटावर शिवसेना आघाडीवर आहे. मागच्या वेळेस पण असं झालं होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आणि मग ते या मधल्या काळामध्ये जी फुटाफुटी झाली आणि मला अनेक प्रकारचा सूर निघाला की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या सीट्स आल्या तर नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहून आले. पण आज आपण चित्र असं पाहतोय की आज नरेंद्र मोदींच्या म्हणजे शिवसेनेच्या सीटा सुद्धा 11 ते 12 ठिकाणी आपण आघाडीवर पाहतोय. आणि म्हणून देशाच्या राजकारणामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन झालं एका नेत्यांकडे म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी. एक गोष्ट सूर्यप्रकाश यावेळी स्पष्ट आहे की कोणालाही विचारलं की अनेक खात्याचे मंत्री जर देशामध्ये विचारले की कोण शिक्षण खात्याचा मंत्री कोण आहे, आरोग्य खात्याचा मंत्री कोण आहे, सहज कोणी उत्तर देऊ शकत नाही की बा हे या खात्याचे मंत्री हे या खात्याचे मंत्री. म्हणजे देशाचं जे राजकारण आहे ते खऱ्या अर्थानं 2 लोकांकडे म्हणजे गृहमंत्र्यांकडे आणि प्रधानमंत्र्यांकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं राजकारण. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे 2 प्रमुख चेहरे झालेले आपण प्रचारामध्ये सुद्धा पाहिलं आणि या दोन नेत्याच्याच मोठ्या प्रचारसभा पूर्ण देशभर गाजल्या. आपण पाहिलं की 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 9 सभा
नरेंद्र मोदी साहेबांच्या 9 सभा झाल्या होत्या. 9 सभा असताना 41 सीट्सवर एनडीए आघाडीने विजय मिळवला. यावेळेस 30 सभा महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम पडण्याचं कारण काय? याचं कारण होतं की मराठी अस्मितेला खऱ्या अर्थानं धक्का लागला. शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं जे पाप झालं आणि म्हणून 9 ठिकाणी सभा झाल्यानंतर 41 सीटा आणल्या. आज 30 सभा महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतरही आज भारतीय जनता पार्टी आणि म्हणजे एनडीए आघाडी या 23 सीट खऱ्या अर्थानं आघाडीवर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अगोदरपासून चालू होतं की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी सीटा आणतील. आणि आता जवळपास आपण पाहतोय की महायुती 29 सीटावर जवळपास महाविकास आघाडी आता महाराष्ट्रामध्ये आघाडीवर आहे. आणि महायुती 18 ठिकाणी आघाडीवर आहे. हे जे आपण चित्र पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीच्या राजकारणात मतदार चाणक्य मतदार हुशार आहे. तो जास्त स्पष्ट जरी बोलू शकत नसेल तरी तो आपल्या मतपेटीतून आपल्या ईव्हीएम मशीन मधून तो आपल्या मताचं महत्व दाखवतोय की मला असली कोण आहे नकली कोण आहे काय ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. आणि एवढे मोठं म्हणजे संपूर्ण देशाच्या विविध प्रचार आपण पाहतो तर देशामधले 2 राज्य मोठे आहे. एक राज्य उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधले आपण पोझिशन पाहतोय काय पोझिशन आहे उत्तर प्रदेश ती पोझिशन आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. म्हणजे 2 देशातल्या 2 मोठ्या राज्यांमध्ये आज एनडीए म्हणजे आजच्या या अतिशय प्रायमरी स्टेटचं जे मतदान मोजणी चालू आहे याच्यावर आपण असं पाहताय की 2 मोठ्या राज्यामध्ये एनडीए जवळपास 50% मागे आहे. जी म्हणजे मागच्या वेळेस 64 सीटा युपी मध्ये आल्या होत्या. आता हे जर निकाल जरी नसेल पण जे आपण खऱ्या अर्थानं आता जी परिस्थिती आपण पाहतोय त्या अनुषंगानं बोलता येईल की 50% सीटाचा फरक महाराष्ट्रामध्ये पडला. 50% सीटाचा फरक उत्तर प्रदेशमध्ये पडला. हा सुद्धा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा गरज आहे. विचार करण्याची असं का होत आहे आणि हा विचार झाला पाहिजे. आणि दुसरा मत आपण पाहतोय की 200 एक आपण असं पाहतोय की जेव्हा इंडिया आघाडीची जी पोझिशन होती ती पोझिशन मी 9 सव्वा 9 9:30 असं पाहिलं होतं की 90 95 110 120 आणि एनडीए आघाडी हा 336 पर्यंत गेलं होतं. 336 वरून आज एनडीए आघाडी आहे जी आपण रुझान या ठिकाणी पाहतोय ती 264 पर्यंत आलेली आहे. आणि इंडिया आघाडी जवळपास 254 पर्यंत गेलेली आहे. काँग्रेसच्या सीटा मागच्या वेळेस 52 होत्या त्या डबल होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे जवळपास 95 सीटावर खऱ्या अर्थानं काँग्रेस आपल्याला आघाडीवर आहे. म्हणजे ही जी वाढ आहे म्हणजे इंडिया आघाडीतला जो वाढ आहे आणि तिकडे एनडीए मधला जो ग्राफ आहे तो ग्राफ आपण 336 वरून 254 वर आपण आलेला पाहतो. तर इथे इंडिया आघाडी ही जवळपास 90 वरून 254 पर्यंत आणि एनडीए आघाडी 265 पर्यंत आपण एखादा चित्र पाहतोय. याचा अर्थ आपल्याला असं म्हणतात की या देशामध्ये जो रोष आहे जो विरोध आहे तो सत्तेच्या विरोधामध्ये जर माधवजीने सांगितलं की तिसऱ्यांदा जर कोणी प्रधानमंत्री ही खूप मोठी उपलब्धी आहे. तिसऱ्यांदा कोणी जर देशाचा पीएम जर होत असेल तर खूप वर्षानंतर खूप भारताच्या स्वातंत्र्याच्या मला वाटते माधवजी नेहरू नहीं मुझे ऐसा लग रहा है कि कुछ चेंजेस यहाँ करने होंगे. जो टोटल सीट्स बताई जा रही है ना हमारे जो स्क्रीन पे चल रही है मैं प्रदीप जी से बोलूंगा कि वो उसमें भी कुछ चेंजेस आ चुके हैं. लगभग 295 इस समय एनडीए को है और 220 ये इंडिया अलायंस को है. क्योंकि ये जो ऊपर की आपकी टोटल है उसमें थोड़ा सा मुझे डिस्टर्ब यानी कुछ गलत हो रहा है. 547 सीटें जा रही है वो इसके लिए तो उसमें आप थोड़ा सा बदलाव कर लीजिए. और देखिए माधव जी और आप जो कह रहे थे उमापति जी नाही 12:30 वाजेपर्यंत देशाचा जवळपास 50% चित्र स्पष्ट होईल. जी 2:30 वाजेपर्यंत 80% आणि 4:30 वाजेपर्यंत पूर्ण भारताचे निकाल आपल्याला स्पष्ट आपल्या पण जी एकंदर आपण मागच्या 2019 ची जी आपण निवडणूक पाहिली आणि 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला डिफरन्स दिसला आहे. म्हणजे जे पोल्स आपल्याला आपण पाहिले त्या पोल्समध्ये इंडिया आघाडी कुठेच दाखवली म्हणजे 135च्या वर इंडिया आघाडी कुठेच दाखवली नव्हती. इंडिया आघाडी 135च्या पुढे आली आणि एनडीए प्रत्येक रुझानमध्ये 365 380 दोन गोष्टी फार क्लिअर आहे आपले साहेब की रुझान किंवा एक्झिट पोल म्हणजे निवडणूक नाही. त्या एजन्सीज वेगळ्या त्याचा निवडणुकीवर फारसा काही परिणाम होताना तुम्हाला दिसणार नाही. मुळामध्ये राजकारणाकडे बघायचं असेल तर असं बघा की एक सरकार आल्यानंतर पुन्हा ते सरकार येणं व्हीपी सिंगचा किती मोठा प्रयोग झाला आपल्या देशामध्ये. एक सरकार आल्यानंतर ते 5 वर्ष टिकवणं हे आपल्या देशाची समस्या होती. व्हीपी सिंग सरकार पाडलं कोणी
एक वेळ आपल्यासमोर ही समस्या होती. युती संघांचं सरकार पाडलं आणि- कोणी, हा विषय आहे. मी सांगितलं ना की आपल्या देशामध्ये चंद्रशेखरचे सरकार कोणी पाडलं असा प्रश्न तुमचा येऊ शकतो, म्हणून तो येऊ नका देऊ. आणि प्रश्न आपल्या देशामध्ये स्थिर सरकार हा विषय होता एकदा निवडणुकीचा, की या देशामध्ये आम्हाला स्थिर सरकार पाहिजे. आणि आता महाराष्ट्राचा विषय आहे सध्या की सरकार आपलं स्थिर पाहिजे. आता ही जी काही राजकारणाची जी उलटा पालत आहे हे सगळं देशभरात आहे. मध्य प्रदेशमध्ये हेच केलं होतं, हे भाजपचं काही वेगळं नाही केलंय जे महाराष्ट्रात केलं आहे. आणि हे सगळं करून गोळाबेरीज जेव्हा पाहता तुम्ही की या सगळ्यांचा गेम मोदींच्या विरुद्ध, इव्हन मोदींचाच भक्त विरोधात जायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण एक राज्यकर्ता एकदा आला, दुसऱ्यांदा आला, पहिल्याशी तो अच्छे दिन म्हणून घेऊन आला, मग तो 15 लाखाचं स्वप्न घेऊन आला, आणि आता काय तो नवीन आणणार तर गॅरंटी आणलेली आहे. तरीही लोकांचा विश्वास बसतो आणि लोक मतदान करत असतील आणि करत असं दिसत आहे. तर मग आपल्याला विचार केला पाहिजे की काय आपल्या देशातल्या लोकांना ह्या नेतृत्वावर शिक्का एवढा घट्ट का मारा वाटला आणि विरोधक एकत्र काय येऊ शकले नाही. एक अनालिसिस फार मस्त आलं की विरोधक एकत्र का येत नाही. तर विरोधक एकत्र नाही येण्याचं मुख्य कारण असं आहे की विरोधकांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचं आहे. और अभी जो नई खबर आ रही है अमरावती चौथी फेरी के बाद नवनीत राणा ये कुछ 1500 वोटों से इस समय आगे चल रही है और नवनीत राणा को लगभग 52,943 वोट मिले हैं और वही कांग्रेस के बलवंत वानखेड़े को 51,428 वोट और वही प्रहार के दिनेश गुप्ता को 9,748 के आसपास कुछ वोट मिल रहे, 82 वोट मिले हैं और अंबेडकर जी को 1580 वोट मिल रहे हैं. तो मैंने कहा ये थोड़ा सा बदला, बहुत ज्यादा नहीं, 1500 की लीड है तो बहुत ये यानी कुछ भी हो सकता है, घुट किसी भी करवट बदल सकता है. लेकिन ये जो लीड है अब अगर इसी तरीके से चले तो बहुत क्लोज कॉन्टेस्ट, हम पहले भी करते हैं, बहुत क्लोज कॉन्टेस्ट दिखाई देगा और वो दिखाई देता नजर आ रहा है. राजकारणाचं वैशिष्ट्य असे आहे की राजकारणामध्ये लीडरवर राजकीय नाही. महात्मा गांधी भारताचे पहिले स्ट्रॉंग लीडर आहेत की त्यांनी राजकीय व्यवस्थेचं खरं म्हणजे संत म्हणायचे आधुनिक त्यांना. आणि त्यांनी जी राजकीय व्यवस्था चालवली त्यातून मग पंडित नेहरू घडले असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल किंवा आतापर्यंत इंदिरा गांधी, आणि आम्ही आतापर्यंत महात्मा गांधींच्या तत्वाने चालतो असं म्हणणारे सगळे काँग्रेसचे नेते. या सगळ्यांमध्ये परिस्थिती अशी आहे की देशाचा नेता कोण असला पाहिजे किंवा आपल्या पक्षात ज्याच्यावर विश्वास ठेवावा, हा जर विजय झाला हा मोदींचा विजय असेल. आणि मग यामध्ये एनडीए कडे खूप सारे पर्याय नव्हते, एकच पर्याय होता. लोक त्यांच्यावर टीका करायची विरोधकांवर की तुमच्याकडे एकच चेहरा आहे, आणि ही सत्य आहे की त्यांनी दुसऱ्या कोणत्याही चेहऱ्याला पुढे येऊ दिलेलं नाही. आता सध्या त्यांचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन होत्या की मी निवडणूक यासाठी लढवत नाही की माझ्याकडे पैसे नाही आणि जात नाही. किती मोठं सत्य. मोदींना काय बदलायचंय हे तुम्ही जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत या निवडणुकीचं ते निवडणुकीच्या पद्धतीने लढतात. गुजरातची निवडणूक पाहिलेले अनेक राजकीय नेते किंवा पत्रकार सांगतात की ते निवडणुकीला निवडणुकीसारखंच बघतात. तिथे त्यांचं तत्व सिद्धांत बऱ्यापैकी दूर ठेवतात आणि मग ते मंगळसूत्राला हात घालतात कधी विषयाला, कधी ते या विषयाला हात घालतात की आता ते ज्यांच्याकडे जास्त बच्चे आहेत त्यांच्याकडे सगळं चालत आहे, तुमच्या भावनेला ते हात घालतात. त्याचं कारण असं आहे की मतांचं त्यांना ध्रुवीकरण हवं होतं आणि त्यांनी ते व्यवस्थित केलं असू शकते. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एवढे सक्षम नेते असताना आणि राजनाथ सिंग सारखा एक माजी मुख्यमंत्री त्यांच्याकडे असताना त्यांनी एका संन्यासाला गादीवर बसवण्याचं काय कारण केलं असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हेच विरोधी पक्ष समजून घेत नाहीये की यांचं जे राजकारण आहे या राजकारणामागे त्यांची जी शक्ती आहे ती इमोशनली आहे. ते लगेच निवडणूक संपताच्या अगोदर मतदानाच्या दिवशी ध्यानस्थ होऊन जातात, मौन करतात. हा सगळा ड्रामा वाटत असला तरी हा निवडणुकीचा आणि भारतीय मानसिकतेचा प्रचंड केलेला अभ्यास आहे. ते प्रचारक होते त्यामुळे आता मध्यंतरी सांगितलं की मनोहरलाल खट्टरच्या सोबतची आठवण की मनोहरलाल खट्टर आणि ते बाईकवर पूर्ण हरियाणा फिरलेले आहेत आणि त्यांनी प्रचार केला संघाचा, तेव्हाची गोष्ट आहे. आता देश जेव्हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे, मोदींच्या विरोधात एक नेता सक्षम उभा राहिला असतं, त्याचं नाव होतं नितीश कुमार. मायावतीचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे. मायावती म्हणते की दुश्मन को खत्म करने के लिए दो ही बातें हो सकती है, एक तो उससे दोस्ती कर लो या फिर उसके दुश्मनी कर लो, बस खत्म. नितीश कुमार त्यांनी ज्या क्षणी खिचात घातला तेव्हा मोदी जिंकले होते 50% निवडणूक. नितीश कुमार हे नाव प्राईम मिनिस्टरसाठी इंडिया आघाडीने पुढे केलं असतं तर कदाचित हे फिगर उलटे झालेले दिसले असते. पण असं का नाही झालं? कारण काँग्रेसकडे जी राजकीय महत्वाकांक्षा आहे
50वरून आम्ही 100वर गेलो हे म्हणण्याचं फारसं कौतुक नाहीये. त्याचं कारण आहे की तुम्ही 14 मध्ये पूर्ण साफ झाले होता. आता मोदींची साफ व्हायची वेळ होती, काँग्रेस करू शकले नाही. ही लिडरशिपची मोठी परीक्षा होती. माझे 50 होते, मी आता 54 केलं, की मी तर 60 केलं, की 100 केलं. हे नेहमी सत्तेत येऊ शकतो का? आणि सत्तेत जो पक्ष स्वातंत्र्यानंतर सगळीच वर्ष 2, 4, 5 वर्ष इकडची मायनस केली तरी सतत सत्तेत आहे, त्या पक्षाला सत्तेत येण्याकरता अगदी तृणमूल पासून अखिलेश पर्यंतची स्टेज शेअर करावा लागत आहे. त्या पक्षांनी ज्यांनी 3 टर्म जबरदस्त सरकार चालवलं, पण तो लोकांना आता हे कळून चुकलंय की आपल्याला राज्यकर्ता कसा असला पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की भारतीय लोकांची मानसिकता, भारतीय लोकांना कोण हवंय? शरद पवारांना अजूनही पाठिंबा असल्याचं कारण पवार साहेब अजूनही एका मोठ्या वर्गाचं जबरदस्त असं नेतृत्व करतात आहे. आणि ती चमक अजून अजितदादामध्ये दिसत नाहीये. अजितदादा प्रशासक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु शरद पवारांच्या राजकीय कौशल्याबद्दल जी कौतुक आणि अतिशय अभिमान वाटतो लोकांना, त्या अभिमानाप्रती त्यांच्या प्रति समर्पण आहे. कारण ते मुत्सद्दी म्हणून ओळखले गेले. अजून अजितदादा हे मुत्सद्दी म्हणून नाहीये. आणि कदाचित पवार साहेबांच्या नंतरच्या पिढीमध्ये येणाऱ्या राजकीय परिक्षेत्रामध्ये अजितदादा मोठी होती, पण अजितदादा अजूनही मुत्सद्दी नाहीये. शरद पवार हे मुत्सद्दी नेते आहेत. आणि त्यांना योग्य वेळी समजलंय की कोणाला जवळ करायचंय. त्यांनी देवेगौडांना बरोबर जवळ केलेलं आहे. आणि त्यांनी पदोपदी प्रत्येक ठिकाणी अगदी भारतरत्न देण्यापासून सगळं व्यवस्थित करण्यामध्ये 5 वर्ष ते सतत हा विचार करतात. 19च्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाषण ऐकलं असेल की अभि आम्ही 2024ची निवडणूक लढायची. ते आताही कदाचित म्हणू शकतात की मला 29च्या निवडणुकीसाठी काम करायचं आहे. 19च्या निवडणुकीत ते म्हणाले मला 24ची निवडणूक दिसते, आता म्हणतात ते. आणि राजकीय नेत्यांनी राजकीय परिभाषेचे विचार केले पाहिजे, हे एक सत्य आहे. आपल्या देशामध्ये जर त्यांना आपले कार्यक्रम राबवायचे आहेत, धोरणं राबवायचे आहेत, तर त्यांनी सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत नाही. हे आपल्या देशाचे राजकीय दृष्टीकोन काँग्रेसच्या दृष्टिकोनातून खूप मायनस पॉईंट आहे. कारण काँग्रेसला सतत कुठेतरी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव किंवा अजून हे सगळे लोक यांचे हात घ्यायचे. अगदी उद्धव ठाकरेंनाही त्यांनी सोबत घेतलेला आहे, किंवा शरद पवार साहेबांनी ते मदत म्हणाले की या काँग्रेसमध्ये, किंवा शरद पवार साहेब असं म्हणाले होते. हे सगळा प्रयोग करता करता राहुल गांधींचं नेतृत्व, चांगल्या नेतृत्वाला झळाळी मिळालेली नाहीये. कारण त्यांना अजून असं वाटतं की आपण कॉमन माणसाच्या मधात गेलो की मतदान मिळून जाईल, पण त्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. असं म्हटलं जातं की राहुल गांधींपर्यंत पोहोचायला किंवा त्यांच्या पक्षाच्या एकूण रचनेमध्ये फार असं समन्वय फार कमी आहे. पण भाजपमध्ये तशी गोष्ट नसताना आपल्याला दिसतं की अगदी बूथ पासून केंद्रापर्यंत त्यांची एक अशी व्यवस्थित चेन आहे, एक समन्वय आहे. हा जो दिसतोय ना रिझल्ट, तिसऱ्यांदा कोणतेही सरकार जगामध्ये, भारतामध्ये नाही, जगातल्या लोकशाहीमध्ये तुम्ही जेव्हा सरकार पुन्हा यायला लागतंय त्यासाठी जे ताण येतो, आता अगदी काठावर एनडीए असायला पाहिजे होता. आज विरोधी पक्ष खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे होता, पण असं चित्र नाहीये. पाकिस्तान सारख्या देशातील सतत सत्तांतर होत गेली. पण भारतात हे तिसऱ्यांदा जर मोदींचं सरकार येत आहे, तर मोदींच्या बाबतीत विचार केला पाहिजे. नहीं बिल्कुल. आपकी क्या राय है इस विषय में? नाही, आता जसा हा विषय निघाला की आपल्याला आनंद याच्यात आहे की बा आमच्या सीटा दुगण्या झाल्या, म्हणजे डबल झाल्या, म्हणजे 52च्या 100 झाल्या. दुसरीकडे असा विषय आहे की भारतातले सर्व पक्ष संपवण्याचा विचार म्हणजे सर्व पक्ष संपले पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा पाहिला, कोणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे. एक नारा देशामध्ये राहिला की काँग्रेस मुक्त भारत करा. या देशामध्ये काँग्रेस पूर्ण संपली पाहिजे, काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे. हा नारा 2014 मध्ये पण आला, 2019 मध्ये पण आला आणि 2024 मध्ये पण त्याचा सूर आला. पण आपण जे काँग्रेसची जी परिस्थिती पाहतोय, मी डबल असे बोलतोय की मागच्या वेळेस 303 सीट बीजेपीच्या होत्या, स्पेशल बीजेपीच्या 300 सीट होत्या, म्हणजे 300. आता एनडीएच्या 289 दाखवत आहे किंवा 280 पर्यंत दाखवत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी जवळपास 235-240 पर्यंत अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे आतापर्यंत रुझान आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की 60 सीट्स बीजेपीच्या कमी होताना आताच्या रुझान दिसत आहे. मी 29 तारखेला असं बोललो होतो की भारतीय जनता पार्टीच्या 75 सीट्स देशामध्ये कमी होती.
तेव्हा मी असं बोललो की भारतीय जनता पार्टी हे 214, 224 ते 230 पर्यंत भारतीय जनता पार्टी देशामध्ये येईल आणि हे सांगितलं होतं की 272चा आकडा पार करू शकेल. ती परिस्थिती जरी आता आपण पाहतो आता 303च्या ज्या 303 सीट्स होत्या त्या 300 सीट्स वरून आपण जवळपास 50-60 सीटा आपण कमी होताना पाहतोय. तर काँग्रेसच्या सीटा आपण 50 ते 60 सीटा आपण वाढताना पाहतोय. हे दोन चित्र आपल्या समोर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या मतदार म्हणजे भारतीय जनता पार्टीबद्दल मतदारांमध्ये जो आपला रोज दिसतोय म्हणजे यूपी बद्दल तर खरोखर विचार करावा लागेल. हम इस विषय पर अभी एक चर्चा करेंगे. अभी वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद हम फिर से इस विषय पर चर्चा करेंगे. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा निकाल हाती आला आहे. पहिला आणि दुसरा. यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नवनीत राणा 1707 मते तर बळवंत वानखडे 5246, दिनेश बुक 121 मतांनी
त्यांनी मते घेतलेली आहेत. तर दुसरी फेरीमध्ये बळवंत वानखडे 9,852 मते, नवनीत राणा 5,408, बळवंत वानखडे यांनी 4,444 मतांनी आघाडी घेतलेली आहेत. यासोबतच दिनेश बुक दुसऱ्या फेरीमध्ये 1,055 मतांनी सुद्धा ते दुसऱ्या फेरीमध्ये निकाल समोर आलेला आहे. तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा काहीच अवधीमध्ये आपल्याबद्दल निकाल सुद्धा हाती येणार आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या मतमोजणीच्या दरम्यान आता 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा निकाल आपल्याबद्दल अपडेट याचा आहेत. लोकशाही भवनचे हे दृश्य आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीमध्ये आता 10:30 वाजत आहेत. 2 राऊंडचा निकाल हाती लागला आहे, 2 फेऱ्या, आणि दोन्ही फेऱ्यामध्ये बळवंत वानखडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवनीत राणा भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर गेलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिनेश बुक जे प्रहारचे उमेदवार आहेत. आता काही शिकण्यानंतर पुन्हा तिसरा आणि चौथा आणि 5व्या राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत हाती येणार आहे. तोपर्यंत आपल्यापर्यंत अपडेट संपूर्ण या लोकसभा अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा अपडेट आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। हेलो, प्रणाम जी, हम इंदु बाला बोल रही हैं अकोला से। जी, ब्याह की तारीख नजदीक आ रही है और गहनों की खरीदी नहीं हो पा रही है। नागपुर और जलगांव के बड़े बड़े शोरूम देखे, कहीं भाव ज्यादा है तो कहीं डिजाइन ही पसंद नहीं आ रही, मन उदास सा हो गया है। अरे बहना, क्यों जाए नागपुर और क्यों जाए जलगांव? इन बड़े शहरों के शोरूमों से तो अपना JP कोठारी ज्वेलर्स अमरावती का शोरूम ज्यादा सस्ता है। तेरे लिए खास डायमंड ज्वेलरी, जड़ाऊ कुंदन के पोल की सेट और सोने के आभूषण तो JP कोठारी ज्वेलर्स से ही लेंगे। साथ ही लेन देन के चांदी के गिफ्ट आर्टिकल्स और बर्तन भी ले लेंगे। सारा काम अपने बजट में ही हो जाएगा। वाह जी, कोठारी जी ने तो चिंता मुक्त ही कर दिया। मैं कल ही अमरावती आ रही हूँ। मधुबाला, तुम तो बड़े होशियार हो। मैंने अपनी शादी की ज्वेलरी भी तो JP कोठारी ज्वेलर्स से ही ली थी। यदि ऐसा है तो तुम अपने लिए भी JP कोठारी ज्वेलर्स से ज्वेलरी ले आना और अपनी सखियों को भी साथ ले जाना। स्वामी मधुबाला।
अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा निकाल हाती आला आहे, पहिला आणि दुसरा. यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नवनीत राणा 1707 मते, तर बळवंत वानखडे 5246, दिनेश बुक 121 मतांनी त्यांनी मते घेतलेली आहेत. तर दुसरी फेरीमध्ये बळवंत वानखडे 9852 मते, नवनीत राणा 5408, बळवंत वानखडे यांनी 4444 मतांनी आघाडी घेतलेली आहेत. यासोबतच दिनेश बुक दुसऱ्या फेरीमध्ये 1055 मतांनी सुद्धा ते दुसऱ्या फेरीमध्ये निकाल समोर आलेला आहे. तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा काहीच अवधीमध्ये आपल्याबद्दल निकाल सुद्धा हाती येणार आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या मतमोजणीच्या दरम्यान आता 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा निकाल आपल्याबद्दल अपडेट याचा आहे. लोकशाही भवनचे हे दृश्य आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीमध्ये आता 10:30 वाजत आहे. तर 2 राऊंडचा निकाल हाती लागला आहे, 2 फेऱ्या, आणि दोन्ही फेऱ्यामध्ये बळवंत वानखडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवनीत राणा भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर गेलेला आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिनेश बुक जे प्रहारचे उमेदवार आहेत. आता काही शिकण्यानंतर पुन्हा तिसरा आणि चौथा आणि 5व्या राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत हाती येणार आहे. तोपर्यंत आपल्यापर्यंत अपडेट संपूर्ण या लोकसभा अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा अपडेट आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत विजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। हेलो, प्रणाम जीजी, हम इंदु बाला बोल रही हैं अकोला से। जीजी, ब्याह की तारीख नजदीक आ रही है और गहनों की खरीदी नहीं हो पा रही है। नागपुर और जलगांव के बड़े बड़े शोरूम देखे, कहीं भाव ज्यादा है तो कहीं डिजाइन ही पसंद नहीं आ रही, मन उदास सा हो गया है। अरे बहना, क्यों जाए नागपुर और क्यों जाए जलगांव? इन बड़े शहरों के शोरूमों से तो अपना JP कोठारी ज्वेलर्स अमरावती का शोरूम ज्यादा सस्ता है। तेरे लिए खास डायमंड ज्वेलरी, जड़ाऊ कुंदन के पोल की सेट और सोने के आभूषण तो JP कोठारी ज्वेलर्स से ही लेंगे। साथ ही लेन देन के चांदी के गिफ्ट आर्टिकल्स और बर्तन भी ले लेंगे। सारा काम अपने बजट में ही हो जाएगा।
वाह जीजी, कोठारी जी ने तो चिंता मुक्त ही कर दिया। मैं कल ही अमरावती आ रही हूँ। मधुबाला, तुम तो बड़े होशियार हो। मैंने अपनी शादी की ज्वेलरी भी तो जेपी कोठारी ज्वेलर्स से ही ली थी। यदि ऐसा है तो तुम अपने लिए भी जेपी कोठारी ज्वेलर्स से ज्वेलरी ले आना और अपनी सखियों को भी साथ ले जाना। स्वामी मधुबाला, अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा निकाल हाती आला आहे, पहिला आणि दुसरा। यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नवनीत राणा 1700, दिनेश बुक 121 मतांनी त्यांनी मते घेतलेली आहेत। तर दुसरी फेरीमध्ये बळवंत वानखडे 9852 मते, नवनीत राणा 5408, बळवंत वानखडे यांनी 4444 मतांनी आघाडी घेतलेली आहेत। यासोबतच दिनेश बुक दुसऱ्या फेरीमध्ये 1055 मतांनी सुद्धा ते दुसऱ्या फेरीमध्ये निकाल समोर आलेला आहे। तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा काहीच अवधीमध्ये आपल्याबद्दल निकाल सुद्धा हाती येणार आहेत। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या मतमोजणीच्या दरम्यान आता 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा निकाल आपल्याबद्दल अपडेट याचा आहे। लोकशाही भवनचे हे दृश्य आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीमध्ये आता 10:30 वाजत आहेत। 2 राऊंडचा निकाल हाती लागला आहे, 2 फेऱ्या, आणि दोन्ही फेऱ्यामध्ये बळवंत वानखडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर नवनीत राणा भाजपाच्या
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। हेलो, प्रणाम जीजी, हम इंदु बाला बोल रही हैं अकोला से। जीजी, ब्याह की तारीख नजदीक आ रही है और गहनों की खरीदी नहीं हो पा रही है। नागपुर और जलगांव के बड़े बड़े शोरूम देखे, कहीं भाव ज्यादा है तो कहीं डिजाइन ही पसंद नहीं आ रही। मन उदास सा हो गया है। अरे बहना, क्यों जाए नागपुर और क्यों जाए जलगांव? इन बड़े शहरों के शोरूमों से तो अपना JP कोठारी ज्वेलर्स अमरावती का शोरूम ज्यादा सस्ता है। तेरे लिए खास डायमंड ज्वेलरी, जड़ाऊ कुंदन के पोल की सेट और सोने के आभूषण तो JP कोठारी ज्वेलर्स से ही लेंगे। साथ ही लेन देन के चांदी के गिफ्ट आर्टिकल्स और बर्तन भी ले लेंगे। सारा काम अपने बजट में ही हो जाएगा। वाह जीजी, कोठारी जी ने तो चिंता मुक्त ही कर दिया। मैं कल ही अमरावती आ रही हूँ। मधुबाला, तुम तो बड़े होशियार हो। मैंने अपनी शादी की ज्वेलरी भी तो JP कोठारी ज्वेलर्स से ही ली थी। यदि ऐसा है तो तुम अपने लिए भी JP कोठारी ज्वेलर्स से ज्वेलरी ले आना और अपनी सखियों को भी साथ ले जाना। स्वामी, मधुबाला।